आता एक महत्त्वाची अपडेट, अमेरिकेशी केलेला व्यापार करार हा सरळ राष्ट्रद्रोह आहे. साप्ताहिक रोखठोक सदरामधून संजय राऊतांनी ही टीका केली आहे. नेहरूंचा नियतीशी करार मोडून अमेरिकेचा गुलाम बनवलं अशा शब्दात रोखठोक मधून टीका करण्यात आलेली आहे सरकारच्या या निर्णयासंदर्भात. तर संजय राऊतांनी रोखठोक या त्यांच्या सदरामधून अमेरिकेशी केलेल्या व्यापार करारावरून सरकारला टीकास्त्र केलेले आहे, सरकारवर टीका केलेली आहे. संजय राऊतांनी रोखठोकमध्ये नेमकं काय म्हटलंय आपण महत्त्वाचे मुद्दे पाहूयात. करार भारतीय शेतकऱ्यांना गुलामीच्या विहिरीत ढकलणारा आहे. गुलामीच्या कराराबद्दल भाजपचा आनंदोत्सव हा विकृत आनंद. टॅरिफ 50% 18 नव्हे तर 3% 18% झालं. अमेरिकी मालावर 30 ते 100% कर लावत होतो, आता ते 0. अमेरिकेसोबतचा करार हा भारतासाठी घाट्याचा सौदा. रशियाऐवजी अमेरिका व्हेनेझुएलाकडून तेल घेण्यामुळे 80,000 कोटींचा फटका बसेल. अमेरिकेची धान्य, डाळी, दूध, चीज, फळं, फुलं स्वस्त मिळाल्यामुळे भारतीय शेतकरी संपून जाईल. अमेरिकेबरोबरचा करार हा देश गहाण टाकणारा करार आहे. मोदींनी कुणाची परवानगी घेऊन हा करार केला असा सवालही रोखठोकमधून संजय राऊतांनी उपस्थित केला आहे. तर लोकसभा सभागृहात कागद फाडून ते लोकसभा अध्यक्षांवर भिरकावले आणि कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी